तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर हा व्हिडिओ मेमध्ये आम्ही अलिबागला गेलो होतो तेव्हाचा आहे. अलिबागचा व्हिडिओ लास्ट आय थिंक 2 वीक बिफोर मी टाकला होता आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आमचा अलिबाग स्टे झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी नागाव बीचला गेलो होतो. तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर अलिबागवरून नागावला जायला साधारण काहीतरी 30 मिनटं लागतात आणि खास आम्ही गेलो होतो ते म्हणजे नागाव बीचच्या जवळच असलेलं कोळींबाईचं रेस्टॉरंट बघायला. तर जर शांत एकदम वातावरणामध्ये तुम्हाला बीच एन्जॉय करायचा असेल तर नागाव बीच हा एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण इथे ना तुम्हाला जास्त क्राऊड नाही भेटणार आणि जे पण वॉटर स्पोर्ट तुम्ही अलिबागला एन्जॉय केलेत ना अलिबाग बीचवरती, तर ते सेम तुम्ही इथे नागाव बीचलासुद्धा करू शकता आणि एकदम स्पेस जागासुद्धा खूप आहे. आणि तर कधी येणार असाल तर तुम्ही अलिबाग विजिट करून तुम्ही नागावला वॉटर स्पोर्ट वगैरे सर्व एन्जॉय करण्यासाठी येऊ शकता. तर तुम्ही व्हेकल घेऊन जर आला असाल तर इथे या नागाव बीचच्या बाजूला पार्किंगसाठी इनफ स्पेस आहे. तर तुमच्या व्हेकल्स आहे तर तुम्ही इथे पार्क करू शकता आणि फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग आहे. इथे तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. प्लस इथे तुम्हाला बीचवरती एन्जॉय करून आल्यानंतर जर तुम्हाला चेंज वगैरे करायचं असेल, अंघोळ वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे, पण त्यासाठी तुम्हाला पे करायला लागते. एका बादलीसाठी अराऊंड इथे 30 रुपीज चार्जेस आहे. जसं की आपण अलिबागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पाहिलं की अलिबाग बीचवरती तुम्हाला खाण्याचे जे ऑप्शन्स आहेत तर ते मोठे मोठे रेस्टॉरंट नाही, तुम्हाला छोट्याशा ज्या टपऱ्या आहेत तर त्या टपऱ्यामध्ये तुम्हाला जेवण मिळून जाईल. तर तसंच इथे नागाव बीचलासुद्धा बीचच्या जवळच अशा छोटे छोटे टपऱ्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण मिळून जाईल आणि ते पण एकदम घरगुती पद्धतीचं जेवण, ऑथेंटिक कोळी पद्धतीचं जेवणसुद्धा इथे तुम्हाला मिळून जाईल. तर इथे बीचवरती जाता जाता इथे ड्राय फिशसुद्धा आम्हाला बघायला मिळाले. तर त्याच्यामध्ये जवळा होता, त्यानंतर कर्दी होती, जे वाकटे आहेत ते वाकट्या होत्या. तर सुकी मच्छी जर तुम्ही फेवरेट असेल तुमची तर अलिबागवरून तुम्ही ड्राय फिश घेऊन जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला फ्रेश ड्राय फिश मिळून जातील. तर पाहू शकतो की किती मोठा स्पेस आहे इथे नागाव बीचला. जो ॲक्च्युअल समुद्र आहेत आणि जो बीच स्पेस आहे तर त्याच्यामध्ये खूप सारा डिस्टन्स आहे, जेणेकरून इथे क्राऊड जरी आला ना तरी इनफ स्पेस आहे. कारण अलिबाग बीच जर तुम्ही बघितलं असाल तर तिथे थोडा क्राऊडेड एरिया वाटतो, पण इथे हा एम्प्टी स्पेस आहे ना तो खूप आहे इथे. तर आम्ही आल्याच इथे एंट्रीवरती आम्हाला घोडागाडी भेटली आणि बरेच वर्ष हा आनंद घेतला नव्हता, तर बोललो जस्ट ट्राय करून बघूया. कारण इकडे जर तुम्ही येत असाल एन्जॉय करायला तर तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे इथले स्पोर्ट्स आहेत ते एन्जॉय केले पाहिजे, तरच तुमची ट्रीप जी आहे तो जो मजा आहे तो आनंद तुम्ही घेऊ शकता.
समुद्रावरची शांतता तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल की किती क्राऊडेड स्पेस आहे. कारण संडे होता, संडे असूनसुद्धा इथे एवढा क्राऊड नव्हता की जेवढा अलिबाग बीचवरती असतो. अलिबाग बीचवरती क्राऊड असण्याचं कारण म्हणजे तो नियर बाय सिटी आहे, तर त्याच्यामुळे जे पण पर्यटक येतात ते पहिला अलिबागला जाणं प्रेफर करतात. आणि तिथे सुद्धा बाकीच्या ज्या व्यवस्था वगैरे आहेत त्या म्हणजे इझिली अवेलेबल होऊन जातात. म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंग वगैरेचा काही इश्यू येत नाही. बाकी जे बीच आहेत ते थोडेफार जो अलिबाग सिटी आहे तर तिथून लांब आहे. तर आम्ही घोडागाडी राईड एन्जॉय केली. तर अराऊंड 500 रुपीज त्यांनी घेतले होते. त्याच्यानंतर बोललो स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स काय काय आहेत तर तो एक फेरफटका मारून. तर ऑलमोस्ट सर्व वॉटर स्पोर्ट्सचं तुम्ही इथे मजा घेऊ शकता. मी ह्या ज्या गाड्या आहेत तर त्या गाड्यांचा एक राऊंड काहीतरी 100 रुपीजचा आहे, जो ऑल जेवढे पण बीच आहे अलिबागवरती इथे सेमच आहे. हे बनाना राईड्स आहे, त्याच्यानंतर अजून खूप साऱ्या छोट्या छोट्या राईड्स इथे अवेलेबल होत्या. तर तुम्हीसुद्धा कधी अलिबागला येणार असाल आणि शांत स्पेस असा जर शोधत असाल अलिबागच्या एरियामध्ये तर नागाव बीच जे आहे ते एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतं. इथे राहण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे. जिथे कोलिनबाईचं रेस्टॉरंट आहे तर त्या नियर बाय खूप सारे हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही राहू शकता, स्टे करू शकता आणि रिजनेबल रेट्समध्ये. त्याच्यानंतर बंगलोजसुद्धा अवेलेबल आहेत. जर तुम्ही फॅमिलीसोबत असाल तर त्यासाठी बंगलो हा बेस्ट ऑप्शन आहे. तर इथे आमचे चंगू इकडे एन्जॉय करत होते. कारण एम्प्टी स्पेस आहे, खूप सारा मोकळा स्पेस आहे, तर इथे किड्स तुमचे खूप सारा एन्जॉय करू शकतात. तर आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केलं. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा.